प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. पीक विम्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार. आतापर्यंत 61,82,298 शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्जासाठी मुदतवाढ मिळाली आहे. 31 जुलैपर्यंतच मुदत असणारी ही योजना आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. या योजनेसाठी 61,82,298 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेला आता मुदतवाढ देण्यात आली. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. पीक विम्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण हा दिलासादायक बातमी आहे. नक्कीच करण 31 जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजना भरण्याची मुदत होती. त्यानंतर मात्र ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अनेक शेतकरी जे आहेत ते पीक विमा योजनेपासून वंचित राहत होते. अर्ज त्यांना करता आलेला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ जी आहे ती देण्यात आल्याची माहिती आता मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. खरं तर यामध्ये 16,82,298 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे. मात्र राज्यातले अनेक शेतकरी या पीक विमा योजनेचा अर्ज करू शकलेले नव्हते. राज्यातला कुठलाही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मराठवाडा विभागातून सर्वाधिक अर्ज आलेले होते, तर कोकण विभागातून कमी प्रतिसाद याला मिळालेला आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने सांगितले की पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधा. बिगर कर्जदार शेतकऱ्याने अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन 10 ऑगस्ट पूर्वी जे आहे त्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान जे आहे ते कृषी विभागाने केलेलं आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून 10 ऑगस्ट पर्यंत त्यांना आता पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद बालाजी या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.